आज आमच्या फुलवाल्या दादानी ना सगळी पिवळ्या कलरची फुलं दिली होती. फक्त एक ऑरेंज कलरचं दिलं होतं, तर ते मी गणपती बाप्पांना वाहिलं आणि बाकीची जी फुलं होती ना, बाकीच्या सगळ्या देवांना वाहून दिली. आज सूर्य कोणत्या दिशेला उगवला तेच कळेना, कारण आज सकाळी-सकाळी माझी देवपूजा सुद्धा झाली आणि स्वयंपाक सुद्धा झालेला आहे आणि ते पण 9 वाजेच्या आत. म्हणून तर हा सगळा जो काही पसारा दिसतोय ना, तो मी आवरायला काढला. कारण आता मुलांचं नवीन वर्ष सुरू होणार आहे. मुलांची बुक्स, त्याबरोबर स्टेशनरी ह्या सगळ्या वस्तू ठेवण्यासाठी जागा तर हवीच. म्हणून मग त्यांचं कबर्ड वगैरे आवरायला घेतलं. आजचा हा जो काही तुम्ही व्हिडिओ बघताय ना, तो आहे 25 मार्चचा म्हणजे मंगळवारचा. तर ह्या 25 मार्चला आमच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण झाली. खूप छान आनंदात, सुख, दुःख, रुसवा-फुगवा, छान-छान अनुभव घेत-घेत ही 11 वर्ष आनंदात गेली आणि याच्या पुढची सुद्धा वर्ष असेच आनंदात जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना. 2025च्या एंडिंग पर्यंत आहे ना, मला मोठं फ्रिज घेण्याची खूप मोठी इच्छा होती आणि त्यासाठी मी नवऱ्याला मनवणार होती. खूप खूप मस्का वगैरे लावायचा होता मला. पण तो न लावताच किंवा न मनवताच मला हे मोठं असं गिफ्ट भेटलेलं आहे आणि ही अॅनिव्हर्सरी माझ्यासाठी खूप खूप स्पेशल आहे. तर हे आहे हायरचं फ्रिज आणि हे जे काही फ्रिज आहे ना, त्याला फ्रंटला ग्लास असल्यामुळे ते मिररचं सुद्धा छान काम करतंय. बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी केक मात्र मला जसा आवडतो तसाच मी बनवून घेत असते आणि कुणाचाही बर्थडे असो किंवा आमची अॅनिव्हर्सरी केक मात्र श्लोकच कट करणार आणि एकदा केक कट झाला की त्यावर तावच मारतो. झोमॅटोवरनं जेवण मागवलं, जेवण केलं तर कसं वाटलं आमचं अॅनिव्हर्सरी गिफ्ट आणि सेलिब्रेशन नक्की कमेंट करा. बाय बाय.